आज तर मोठा प्रश्नच पडला बघा. ते म्हणजे रोज रोज भाजीला काय करायचं बरं का. नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो आणि भाजी सुद्धा घरात नव्हती. आणि मग मला नंतर दिसले हे सांडगे. अरे म्हटलं वर्षभरासाठी आपण हे सांडगे करून ठेवलेत की चमचमीत अशी आज सांडग्याचीच भाजी करूया म्हटलं. लगेचच मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, जिरं, कोथिंबीर घालून पाणी न घालता वाटण करून घेतलं भरड आणि मग लगेच 2 कांदे बारीक बारीक असे चिरून घेतले बघा. मग चला आता गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवली आणि तेल घालूयात. तेल जरा जास्त घातलंय बघा, कारण हे सांडगे आहेत ना आपल्याला तळून घ्यायचे आहेत. चांगले डाग पडूपर्यंत असे तांबूस रंग होईपर्यंत हे सांडगे तळून घ्यायचे आहेत. आणि हे तळलेले सांडगे तेच खायला मला जाम आवडतात बरं का. चला आता भाजी करूयात म्हटलं तर त्याच तेलामध्ये ना जिरं, मोहरी, बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा चांगला परतला की आपण केलेलं वाटण घातलं आणि मग साधे काही बेसिक मसाले घातले. ते म्हणजे धना पावडर, गरम मसाला, लाल तिखट, कांदा लसूण मसाला. चांगला मसाला परतून घेतला की मग तळून घेतलेले सांडगे घातले, बारीक चिरले कोथिंबीर घातले आणि मग काय पाणी घातलं. पाणी गरम घातलेलं आहे बघा आणि चवीनुसार मीठ घातलं आणि मग काय एकदा ढवळून घेऊन ह्याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवायचं बघा आणि वाफेवरती शिजवून घ्यायचे आणि मग बघायचे हे शिजलेत का. जरा शिजायला वेळ लागतो कारण हे मटकीचे सांडगे आहेत. इतर जर चण्याचे किंवा मुगाचे असतील तर लवकर शिजले जातात. मग वरून जरा शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त चरचरीत अशी इथं आपली सांडग्याची भाजी तयार झाली आणि गरमागरम ज्वारीच्या भाकऱ्या सुद्धा करून घेतल्या बघा. एक नंबर बेत झाला. नक्की ह्या पद्धतीची सांडग्याची भाजी करून बघा, लई तुम्हाला आवडणार. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जाता फॉलो नक्की करा.